दिवाळीच्या अलाराम काकांवानी सकाळी सरांनी फोन केला. म्हणत्यात वाग्या ये की कॉलेजला. मग काय आलो ना. सरांची भेट झाल्यावर कळलेलं की डॉक्युमेंट काढायला आपल्याला विट्याला जायचंय. मला वाटलेलं लईच वेळ होईल, उगच जाऊया, पण आपल्या नशिबानं साथ दिली. मायनी रोडच्या ऑफिसात अजिबातच गर्दी नव्हती. 5 मिनिटात आत गेलो, 10 मिनिटातच काम उरकलं. कसाही दणका. त्यात काम संपल्यावर सरांनी जेवाय नेलं. मी नाही म्हणलो नाही, भूक लागलेली हो. जाताना तर टोल नाका दिसला, त्याला म्हणलं जय मनसे, तो तर जाग्यावर भेला. फायनली आजचं सगळं काम झालेलं. सरासने बी कॉलेजमध्ये येऊन ड्रॉप केलं आणि म्हटलं आजच्या चलता हूँ अब परीक्षा को याद करना. त्यात घरला येताना वाईच मल्हार पेठपाशी बी थांबलो. लगेच म्हणू नका कपडे घ्यायला, मित्राला भेटाय थांबलेलो. जाऊ दे, माझे हेअरस्टाईल कसे आहे कमेंट मध्ये सांगा. हे तर काहीच नाही. घरला आल्यावर दोस्तांचा फोन. कशी म्हणतात वाग्या चल की आज बाहेर जेवायला जाऊया. आता वाघ बिना शिकारीचा राहतोय वय. लगेच गेलो स्टँडवर, कारण की आपल्या दोस्तांना आज 4 व्हीलर आणलेली. माझी उंची तर जिरापेक्षा बी मोठी. पुढच्या सीटवर बसायलाच ना. कुठली बी गाडी असू दे, मागच बसायला लागतंय. कशी आहे रजनीकांत वाणी एंट्री. हॉटेलात गेल्यावर तर संगीत खुर्चीवाने जागा पकडली. एकदाच ताट समोर येऊ दे, सुट्टीच द्यायची नाही, दाबून खायचं. अशा तऱ्हेनं अजून एक दिवस संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटात तेवढं नक्की सांगा.